जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपले सागरभाऊ GR शेती योजना 2.1 या चॅनलवरती। मित्रांनो, PM किसान अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचं आणि दिलासादायक अशी खुशखबर देणारी आणि याचबरोबर तुमचं टेन्शन वाढवणारी एक अपडेट, असे दोन महत्त्वाचे असे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण वेगवेगळे अपडेट घेतलेले आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही सस्पेशियस अकाउंट आहेत, एका घरामध्ये एकापेक्षा जास्त लाभार्थी, अशा लाभार्थ्यांचे 1900 हप्त्यापासूनचे देणे बंद केले होते आणि या अकाउंटची कुठंतरी व्हेरिफिकेशन करण्यासाठीची प्रत्येक राज्यांना सूचना देण्यात आलेली होती आणि या अनुषंगाने प्रत्येक राज्य शासनाच्या माध्यमातून अशा प्रकारचे जे काही सस्पेशन अकाउंट आहेत याचं व्हेरिफिकेशन चालू केलेलं होतं। त्याची ॲग्रिस्टेक फार्मर ID याचबरोबर अर्ज भरून देण्यासाठी सांगितलं होतं। जो अर्ज आपण आपल्या माध्यमातून सुद्धा पुढे शेतकऱ्यांना दिला होता आणि मोठ्या प्रमाणात अर्ज भरून देण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं। मित्रांनो, याच अर्ज भरून दिलेल्या, व्हेरिफिकेशन केलेल्या, प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांना 20, 21 आणि 22व्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे। मित्रांनो, त्या हप्त्याचं वितरण व्हायला आता सुरुवात करण्यात येणार आहे। अर्थात लाभार्थ्यांच्या हप्त्यासाठी पात्रता आहे, ज्या लाभार्थ्यांच्या हप्त्यासाठी पात्रता आहे अशा लाभार्थ्यांना त्यांचे थकलेले 20, 21 आणि 22 असे तिन्ही हप्ते अर्थात 6000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केले जाणार आहेत। आणि साहजिकच कालांतराने आता हे शेतकरी नमो शेतकरीसाठी सुद्धा पात्र असल्यामुळे त्यांना नमो शेतकरीचे हप्ते सुद्धा वेळोवेळी पुढे मिळतील, पण त्याच्याबद्दलचा अपडेट आल्यानंतर त्या अपडेट देखील आपण वेळोवेळी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु तुर्तास तरी PM किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत थकलेले आणि पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांचे हे तिन्ही हप्ते या शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत। मित्रांनो, याच्या संदर्भातील ज्या शेतकऱ्यांना फार्मर ID काढलेलं नसेल अशा शेतकऱ्यांना, याचबरोबर सस्पेशियस अकाउंटमध्ये गेलेले जे काही शेतकरी असतील या शेतकऱ्यांना 23व्या हप्त्यापासून हप्ते बंद केले जाणार आहेत। तर मित्रांनो, 23व्या हप्त्याच्या संदर्भातील ज्या शेतकऱ्यांना फार्मर ID नसेल काढलेला किंवा सस्पेशियस अकाउंट मध्ये गेलेले जे काही शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांचे 23व्या हप्त्यापासून हप्ते बंद केले जाणार आहेत। मित्रांनो, PM किसानसाठी असो किंवा कृषी योजनांसाठी असो, कर्जमाफीसाठी असो किंवा पीक विम्यासाठी असो किंवा इतर महत्त्वाच्या योजनांसाठी असो, फार्मर ID हा अत्यंत बंधनकारक करण्यात आलेला आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी फार्मर ID हा असणे गरजेचे आहे। मित्रांनो, फार्मर ID नसेल तर यापुढे कुठलीही योजना तुम्हाला शासकीय मिळणार नाही मित्रांनो शेतकऱ्यांसाठी। आणि आता फक्त फार्मर ID धारक शेतकऱ्यांना ज्याच्या ॲग्रिस्टेकवरती नोंदणी झालेली आहे अशा शेतकऱ्यांना PM किसानचा 23वा हप्ता दिला जाणार आहे। याच्या संदर्भातील सूचना प्रत्येक राज्यांना केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। आपण फार्मर ID काढलेला नसेल तर फार्मर ID काढून घ्या, जेणेकरून आपले येणारे हप्ते बंद होणार नाहीत। आणि आपण जर पात्र असाल, सस्पेशियस अकाउंटमधून बाहेर निघालेले असेल तर आपल्याला हे तिन्ही हप्ते क्रेडिट होतील। तुम्हाला जर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हे हप्ते क्रेडिट झाले तर नक्की कळवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून ही माहिती इतर सुद्धा शेतकऱ्यांना आता नक्की मिळण्यामध्ये मदत होईल। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत अद्याप फार्मर ID काढलेले नाहीत त्या शेतकऱ्यांनी आपलं फार्मर ID काढून घ्यावा, कारण आता ज्या शासकीय योजना मिळतात किंवा भेटतात त्या फार्मर ID असेल तरच त्या योजना मिळणार आहेत मित्रांनो। तर मित्रांनो, भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह, नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। धन्यवाद।